नमस्कार. आयुर्वेद स्टडी ग्रुपच्या या प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थी मित्रांचे आणि ज्यांना आयुर्वेदाचा अध्ययन करायचं आहे त्या सर्वांचं स्वागत आहे. आयुर्वेद स्टडी ग्रुप हा एक छोटासा आपण तयार करणार आहोत. त्यामध्ये काही टीचर्स आणि काही विद्यार्थी, असे विद्यार्थी की ज्यांना अभ्यास समजून घ्यायचा आहे, अभ्यास चांगला करायचा आहे, या सगळ्यांना त्यामध्ये त्या सगळ्यांचं स्वागत राहील. आयुर्वेद स्टडी ग्रुपचं उद्दिष्ट मी आज तुम्हाला समजावून सांगणार आहे. नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिननी जो आयुर्वेदाचा अभ्यासक्रम पूर्ण भारतामध्ये राबवला आहे, त्याच्यामध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्स हा 5.5 वर्षाचा आहे, ज्याच्यामध्ये दीड अशा 3 वेळा परीक्षा होणार आणि 1 वर्षाची इंटर्नशिप, असा 5.5 वर्षाचा UGचा अभ्यासक्रम आहे, जो पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना BMSची डिग्री मिळणार. त्यानंतर विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा करू शकतील. एकंदरीत 22 विषयामध्ये विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन, ज्यानंतर त्यांना आयुर्वेद वाचस्पती MD आयुर्वेद किंवा आयुर्वेद धन्वंतरी MS ही पदवी त्यांना मिळणार आहे. नॉन सर्जिकल सब्जेक्टमध्ये MD आयुर्वेद वाचस्पती आणि सर्जिकल सब्जेक्टमध्ये MS धन्वंतरी म्हणजे आयुर्वेद धन्वंतरी ही पदवी त्यांना मिळणार आहे. या सगळ्या शैक्षणिक कालामध्ये अभ्यास करताना काही गोष्टी गेल्या 35 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करत असताना आणि विद्यार्थ्यांशी संबंध आल्यानंतर जाणवल्या. यापैकी बऱ्याचशा गोष्टी माझ्या विद्यार्थी दशेपासून पण मला जाणवल्या, त्याविषयी पण मी बोलणार आहे. पण नॅशनल कमिशन ऑफ इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचा जो मुख्य उद्दिष्ट आहे की एक चांगला आयुर्वेदाचा डॉक्टर तयार करणं, जो समाजामध्ये जाऊन आरोग्यविषयक समस्या दूर करण्यासाठी समाजाला मदत करेल, हा आहे. मग हे शैक्षणिक कार्य भारतामध्ये सुरू असताना ज्याच्यावरती नॅशनल इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिनचं नियंत्रण आहे, जवळपास 700पेक्षा जास्त कॉलेजमध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये एकंदरीत कॉलेजची संख्या ही 700पेक्षा जास्त आहे. या ठिकाणी हे काम सुरू असताना आपलं उद्दिष्ट किती प्रमाणात साध्य होतं. एक ऑफ द रेकॉर्ड सर्वे झाल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की जे लोक दवाखाना उघडतात आणि समाजामध्ये आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देतात, त्यांच्यामध्ये 90%पेक्षा जास्त लोक हे संपूर्ण ॲलोपॅथी औषधांचा वापर करतात. डायग्नोसिस पण ॲलोपॅथिक, औषधं पण ॲलोपॅथिक, अशांचं प्रमाण 90%पेक्षा जास्त आहे. मग हे असं का होतं, तर अनेक मतं याच्यावरती असतील, परंतु माझ्या वैयक्तिक मतानुसार आमचं शैक्षणिक कार्य कुठंतरी कमी पडत आहे. शिक्षक कुठंतरी कमी पडत आहेत, विद्यार्थी कुठंतरी कमी पडत आहेत. मी कोणाला दोष देणार नाही या संदर्भामध्ये, खूप वेळेला परिस्थितीसुद्धा कारणीभूत असते. पण या सगळ्या गोष्टीमध्ये विद्यार्थ्यांशी वारंवार संबंध आल्यानंतर त्यांना त्यांच्याकडून अभ्यास करून घेणं आणि चांगला आयुर्वेदिक चिकित्सक बनवणं, यामध्ये ज्या अडचणी मला जाणवल्या, त्या अडचणीवर मात करायची असेल तर विद्यार्थ्यांना जवळ करून त्यांच्याकडून योग्य पद्धतीनं अभ्यास करून घेणं हे मला योग्य वाटलं आणि या उद्देशानं मी हा आयुर्वेद स्टडी ग्रुप तयार केलेला आहे. काही अडचणी अशा असतात, आयुर्वेदामध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर म्हणजे BMSला ॲडमिशन घेतल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना सुरुवातीला काही समजत नाही, कारण आयुर्वेदासाठी आवश्यक असणारं पायाभूत ज्ञान त्यांना 12वीपर्यंत शिकवलेच गेलेलं नसतं. त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी माहीत असते, परंतु पंचमहाभूत सिद्धांत किंवा त्रिदोष सिद्धांत किंवा
रोगी सिद्धांत, रोग सिद्धांत हे त्यांना माहीत नसतात. या सगळ्या गोष्टी BMSमध्ये अभ्यास करत असताना नवीन असल्यामुळं त्यांना कळायला खूप अवघड जातं. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांच्या खूप अडचणी निर्माण होतात. BMS करायचं आहे, परंतु खूप काही समजत नाही, आयडियाज क्लिअर होत नाही, काय समजलं ते सांगता येत नाही, काय समजलं ते लिहिता येत नाही, म्हणजे एकंदरीत परीक्षा पण अवघडच जाणार. या काळामध्ये शिक्षकांचा रोल हा खूप महत्त्वाचा असतो आणि बरेच शिक्षक ते पाळतात. पण काही ठिकाणी असं होतं की माझ्या विद्यार्थी दशेपासून पण काही गोष्टी चुका माझ्याकडून झाल्या. आपल्याला समजा एखादी गोष्ट समजली नाही तर आपण ती शिक्षकाला विचारली पाहिजे मनमोकळेपणानं. हे मी करू शकलो नाही, कारण माझ्याही मनात भीती असायची आणि हे भीतीचं सावट आजही कायम आहे. अनेक विद्यार्थी समजलं जरी नसेल, आयडिया क्लिअर होईपर्यंत शिक्षकांना शंका विचारायच्या, त्यांच्याकडून समजून घ्यायचं. हा विद्यार्थ्यांचा हक्क आहे आणि शिक्षकांचं कर्तव्य आहे. असं असताना पण ही गोष्ट घडत नाही, कोणी शंका विचारत नाही. मग खूप मुलांना विचारलं, तुम्ही शंका का विचारत नाही? अनेकांना भीती असते की मी प्रश्न विचारल्यावर शिक्षक परत एकदा प्रश्न विचारतील आणि मग आपल्याला उत्तर आलं नाही तर हे सिद्ध करतील की तुझाच अभ्यास कमी आहे. ही शंका अनेकांनी दबक्या आवाजात हळूहळू मातजोड बोलून दाखवली. दुसरं, शिक्षकांना प्रश्न विचारायला लागलं तर शिक्षकांना वाटेल काय फार दीडशाना लागून गेला, खूप शंका विचारतो. म्हणून असेही खूप शिक्षक मी पाहिले की ते असं इम्प्रेशन, इमेज मुलांमध्ये तयार करतात की त्यांची मुलांना भीती वाटते आणि मुलं त्यांच्याकडे जाऊन शंका विचारायला घाबरतात. वास्तविक पाहता शिक्षकांनी असं करू नये. शिक्षकांना बघितल्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वास आला पाहिजे. आता आमचे सर आमच्यासोबत आहेत असं वाटलं पाहिजे आणि त्यांना असं वाटतं उपयोगी नाही की हे आम्हाला परीक्षेत नापास नाही करून टाकणार, भीती वाटते, असं होऊ नये. त्याच्यामुळं अनेक विद्यार्थ्यांच्या अनेक शंका मनातल्या मनात जशाला तसा राहतात आणि मग त्यांना त्या शंकांचं निरसन कधी होत नाही. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअरली समजत नाही, सिद्धांत समजत नाही, कन्सेप्ट समजत नाही, बऱ्याचशा गोष्टी समजत नाही. मग असा विद्यार्थी ज्यावेळी BMS होऊन बाहेर पडतो त्यावेळी त्याला ॲलोपॅथीचा अभ्यास हा सोपा वाटतो. तो लगेच तो आत्मसात करतो, लोकांची सेवा करतो आणि त्याला पैसे पण चांगल्या पद्धतीनं मिळायला सुरुवात होते. आयुर्वेदिक चिकित्सा केली तर मात्र संघर्ष हा जास्त करावा लागतो. हेही एक कारण आहे की 90% जास्त लोक आयुर्वेदाकडे का पाठ फिरवतात BMS झाल्यानंतर, त्याचं हेही एक कारण आहे. याशिवाय अशा अनेक प्रकारच्या अडचणी विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असतात. त्याच्यामुळं परीक्षेमध्ये परीक्षा फक्त पास होऊन पुढच्या वर्गात निघून जाणे, सगळे वर्ग संपल्यावर BMSची पदवी प्राप्त करून घेणं, एवढं एकच ध्येय सगळ्यांसमोर शिल्लक राहतं. ते ध्येय वेगळ्या पद्धतीनं मुलं साध्य करतात, परंतु त्यांना आयुर्वेद समजत नाही. सगळे मुलं सेल्फ स्टडी करतात, म्हणजे अध्ययन करतात, याच्यात काही शंका नाही. कदाचित फक्त अध्ययन पद्धती किंवा सेल्फ स्टडी मेथड ही अपुरी आहे असं चरकाला वाटलं असेल. म्हणून चरकाने काय केलं की अभ्यासाच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. पहिली, निश्चितपणे अध्ययन वाचा, बघा, बघितलेलं वाचलेलं लक्षात ठेवा. तिथं तुमच्या स्मरणशक्तीची परीक्षा आहे, तुमची स्मृती चांगली असली पाहिजे. दुसरी अभ्यासाची पद्धत आहे अध्यापन. ज्यावेळी आता नवीन NCRTने खूप चांगल्या पद्धती यामध्ये अध्ययन पद्धतीमध्ये टाकलेल्या आहेत. त्यामध्ये ग्रुप डिस्कशन आहे. तुम्हाला जी गोष्ट कळली ती इतरांना समजावून सांगा. म्हणजे या ठिकाणी वाचणं आणि बघणं याच्यातून आपण जे ज्ञान मिळवायचं त्याच्यामध्ये भर पडली की ऐकणं, मुलं काय बोलतात, इतरांना काय समजलं, की आपण इतरांना काय समजवायचं, ही अध्यापन पद्धती झाली. की आपल्या ज्युनियरच्या क्लासमध्ये जाऊन एखादा क्लास घ्या, ही पद्धती झाली. याला अध्ययन नंतर अध्यापन असं म्हणतात. आणि तिसरी आहे तद्विद्य संभाषा, ज्यामध्ये ग्रुप डिस्कशनचा पूर्ण उद्देश साध्य होतो. त्यामध्ये सगळी मुलं सारख्या लेवलची असतात आणि एकमेकांशी चर्चा करतात. वेगवेगळ्या पद्धतीनं समजा, केवळ अध्ययन पद्धत नाही तर अध्यापन आणि तद्विद्य संभाषा पद्धत वापरली गेली तर तुम्हाला सगळ्या विषयामध्ये क्लॅरिटी येऊ शकते, आयुर्वेद हा समजू शकतो
आयुर्वेदातला सिद्धांत हे समजू शकतात हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि हाच उद्देश मला असं वाटलं की एवढी वर्ष काम केल्यानंतर एवढे काम आता उरलेल्या आयुष्यामध्ये करावं. आयुर्वेद स्टडी ग्रुपच्या माध्यमातून ज्या ठिकाणी सगळे विद्यार्थी मनमोकळी शंका विचारू शकतील, मनमोकळी चर्चा करू शकतील, आपल्याला समजेपर्यंत समजून घेऊ शकतील. समजा आपल्याला काही एखादी गोष्ट आली नाही तर आपण आपल्या विद्वान शिक्षकांना किंवा काही विद्वान लोक आहेत आयुर्वेदामध्ये आपण त्यांना विचारूयात. आणखी एक गोष्ट आयुर्वेद स्टडी ग्रुपच्या माध्यमातून करायची आहे. त्यामध्ये प्रश्न आणि उत्तर याच्या माध्यमातून आयुर्वेद हा सोपा करून समजून घेणं. तुम्ही अनुभव घेतला असेल की आपल्या आयुष्यामध्ये प्रश्न आणि उत्तर या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ज्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो आणि आपण उत्तर देतो त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं आणि ती समस्या सुटते. काही वेळेला प्रश्नांची उत्तर आपण इतरांच्या मदतीनं मिळवतो, त्याही वेळेला समस्येचं निराकरण होतं. काही प्रश्नांची उत्तरं मिळत नाही, आपण त्याचा शोधच घेत राहतो. तर आपलं आयुष्य एकंदरीत प्रश्न आणि उत्तर याच्यानेच बनलेलं आहे. मग आयुर्वेद स्टडी ग्रुपमध्ये विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करत असताना असं ठरवलेलं आहे की प्रश्नोत्तराच्या माध्यमातून, चर्चेच्या माध्यमातून, मनमोकळ्या चर्चेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीची भीती, दडपण काहीही असणार नाही. सगळ्या गोष्टी तुम्ही विचारू शकता. असा एक ग्रुप तयार करणं, अशा दोन उद्देशांनी एक संभाषा वाढवणं आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यास करणं. मग प्रश्नोत्तराच्या माध्यमातून अभ्यास करत असताना गुगल फॉर्मवर आपल्याला टेस्ट देता येतात, ज्याची उत्तरं ताबडतोब आपल्याला मिळतात. किंवा आपण गुगल मीटवरती एखादं लेक्चर ऐकू शकतो, त्या ठिकाणी आपण चर्चा करू शकतो. काही ठिकाणी सोशल मीडियाचा वापर करत असताना काही जणांना असुरक्षित वाटतं, विशेषतः मुलींना. कारण की या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये आपण दिसतो त्याचा कदाचित दुरुपयोग होऊ शकतो. तर मग अशांसाठी आपण ऑडिओ स्टडी पण ठेवू शकतो. तुम्हाला विश्वास असेल तर आपण व्हिडिओ स्टडी पण ठेवू शकतो, गुगल मीटवर पण भेटू शकतो. या सगळ्या गोष्टींचा अवलंब करून आपण आयुर्वेद हा समजून घेणार आहोत. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, एकंदरीत 21 विषय आहेत. या 21 विषयाची माहिती घेऊया आणि या विषयाचा अभ्यास करत असताना पुढे अप्लाइड ॲस्पेक्ट आपण ज्याला म्हणतो की याच्यातल्या नेमक्या कोणत्या गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल उपयोग होणार आहे त्याच्यावर आपण भर देणार आहोत. याच्यातून फायदा काय होईल? नंबर 1, तुम्हाला अप्लाइड ॲस्पेक्ट समजेल, आयुर्वेदातले सिद्धांत, कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतील, तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुम्ही आयुर्वेदावरती आत्मविश्वासानं बोलू शकाल आणि सगळ्यात शेवटी ज्या परीक्षा होत्या त्या परीक्षेची भीती आपल्या मनातून निघून जाईल आणि परीक्षेची भीती निघून गेल्यानंतर अशी परिस्थिती निर्माण होईल की तुम्ही परीक्षा सहज पास होऊ शकता. तुम्ही अधिक चांगलं काम केलं, तुम्हाला 60% जास्त मार्क मिळू शकतात. तुम्ही त्याच्याहीपेक्षा चांगलं काम केलं तर तुम्हाला डिस्टिंक्शनसुद्धा मिळू शकतं. या सगळ्या गोष्टी आपण एकत्रित अभ्यास केल्यामुळं साध्य होतील असा माझा विश्वास आहे. आणि या विश्वासाने या आयुर्वेद स्टडी ग्रुप मी एकत्रित तयार करत आहे. सगळ्याच विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण असते, काही गोष्टी समजत नाही, परीक्षेची तयारी करायची असते, त्यांनी या ग्रुपमध्ये निश्चितपणे यावं. केवळ सेल्फ स्टडीनं सगळ्या गोष्टी साध्य होणार नाही. वाचलेलं आणि लिहिलेलं कदाचित आठवणार पण नाही वेळेवरती, पण आपण बोललेल्या गोष्टी मात्र एकमेकांना नक्की आठवतील आणि त्या परीक्षेमध्ये उपयोगी पडतील आणि तुम्ही कोणत्याही परीक्षा या सहज पास होऊ शकाल. त्यासाठी अभ्यासाची गरज आहे. अभ्यासामध्ये अध्ययन, अध्यापन, तद्विध, संभाषण तिन्ही गोष्टी असतील, प्रश्नोत्तर असतील. ही सगळी आपण इतक्या वेळा करू की जोपर्यंत आपल्याला पाठ होत नाही तोपर्यंत. नंतर प्रॅक्टिकली वापर करताना आपल्याला ज्या शंका येतात त्याच्यावरती आपण वेगळी चर्चा करू शकतो आपण. तर माझं सगळ्या विद्यार्थी मित्रांना, मैत्रिणींना असं आवाहन आहे की या आयुर्वेद स्टडी ग्रुपमध्ये सामील व्हा. दर रविवारी तुम्हाला एक गुगल फॉर्म परीक्षेच्या रूपाने सोडवता येईल. आवश्यकतेप्रमाणे गुगल मीटवरती आपल्याला लेक्चर घेता येईल.
आवश्यकतेप्रमाणे तुम्हाला व्यक्तिगत मार्गदर्शन पण मिळेल. प्रत्येक जो जॉईन होईल त्याच्याकडे व्यक्तिगत लक्ष पण राहील. या सगळ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. तरी माझी सगळ्यांना विनंती आहे, आत्तापर्यंत खूप विद्यार्थ्यांनी मला खूप प्रेम दिलं, खूप आदर दिला. आता ते सोबत राहतील आपल्या, ही मला खात्री आहे. जे विद्यार्थी शिकत आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, सगळे 21 विषय आपण योजनाबद्ध त्याचा अभ्यास करणार आहोत. तरी सर्वांनी यामध्ये जॉईन व्हावं अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. आणि याविषयी काही शंका समजा मनामध्ये असतील तर तुम्ही विचारू शकता. या संदर्भात कोणत्याही प्रकारची शंका असेल तर मी म्हणेन या फोन नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. याची योजना ही व्यवस्थित समजावून घेऊ शकता. ही योजना राबवल्यानंतर तुमच्या अडचणीप्रमाणे काय अडचणी जाणवत असतील तर या पद्धतीमध्ये, सिस्टीममध्ये सुधारणा करून तुम्हाला आयुर्वेदातले सिद्धांत चांगले समजावेत. तुम्ही आयुर्वेदाच्या परीक्षा सहज उत्तीर्ण व्हावं, पुढे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून काम करावं. आणि आजही आयुर्वेदामध्ये अभ्यासाची खूप गरज आहे. त्या अभ्यासामध्ये तुम्ही भर घालावी ही या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. तरी सगळ्यांनी गंभीरपणे विचार करावा. मी तुमची वाट बघत आहे. थँक्यू व्हेरी मच.